2025-26 या आर्थिक वर्षात DCC बँकेच्या ठेवी 6,703 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून त्यामध्ये 1,630 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती DCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक शाखेमध्ये ATM सुरू करण्याची तयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आज 31 अखेर बेळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचं आढावापत्र सांगायचं उद्देश म्हटलं तर खरोखरच आनंद होतोय की ह्या वर्षात आम्ही साधारणपणे नवीन 8 ब्रँचेस ओपनिंग केलेले आहेत. टोटल 112 ब्रँच आपल्या बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये बेळगाव DC बँकेचं आहे. आता पहिल्यांदा आम्ही फॅक्ट सोसायटीचं सेक्रेटरी आणि स्टाफला 1 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स, 5 लाखापर्यंत लाईफ इन्शुरन्स आणि 15 लाखापर्यंत आपलं ॲक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स 60% आम्ही प्रीमियम DC बँकेनं भरून केलेलं आहे. त्याचप्रमाणे बँकेचं डिजिटलीकरणसुद्धा केलेलं आहे. IMPS असू दे किंवा ATM मशीन्स बसवायचं असू दे, UPI सुद्धा केलेलं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे इव्हन आम्ही सायबर सुरक्षेचं फ्रेमवर्क पण केलेलं आहे. आणि आपलं ठेव संग्रह म्हटलं तर डिपॉझिट्स ह्या वर्षी हायेस्ट झालं आहेत. साधारणपणे ह्या वर्षअखेर 6,703 कोटी 36 लाख असं झालं आहे. ते मागचे मार्च 25पेक्षा बी ह्या मार्च 26ला 716 कोटी 30 लाख रुपये जास्ती झालेले आहेत. आणि कृषी संबंधित आपलं 0% 4,77,764 शेतकऱ्यांना 3,818 कोटी 79 लाख असं दिलेलं आहे. आणि 444 शेतकऱ्यांना 24.54 कोटी असं ट्रॅक्टर आणि पाईपलाईन लोन दिलेलं आहे. आणि 165 संघांना 22.89 कोटी असं गोडाऊन लोन पण दिलेलं आहे. आणि 3,64,02,04 शेतकऱ्यांना 2026-27 मध्ये यशस्वीने योजनेने नोंद सुद्धा केलेलं आहे. आणि PKPS संघांना यशस्वीनीमध्ये म्हटलं तर एक ग्रामीणमध्ये 4 कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबाला 500 रुपये आणि एक्स्ट्रा असलं तर 100 रुपये प्रत्येकी. आणि शहरामध्ये असलं तर साधारणपणे एक कुटुंबाला 1,000 रुपये आणि 4 पेक्षा जास्त असलं तर पर कुटुंबाला 200. आणि SC ST सदस्यांना फ्री आहे, ते फ्री आहे. स्वसहाय्य संघ सुद्धा 918 स्वसहाय्य संघांना 36.18 कोटी साल 0% मध्ये दिलेले आहेत. हे असं आहे स्कीम 5 लाखापर्यंत इंटरेस्ट नाही आहे, 0% आहे. आणि 5 ते 10 लाखापर्यंत 4% लोन आहे. आणि आता मी नवीनच हे जी स्कीम जे चालू केलेलं आहे नॉन ॲग्रिकल्चर लोन, ट्रॅक्टर, ट्रक असू दे, कार असू दे किंवा कमर्शियल व्हेकल्स, हाऊसिंग अशा प्रकारमध्ये 160 कोटी आता लोन दिलेलं आहेत. आणि नवीन सुद्धा सोसायटीतर्फे सुद्धा द्यायचं एक हे केलेलं आहे. आणि गोल्ड लोन 173 कोटी दिलेलं आहे. आणि ह्या वर्षी आम्हाला टोटल प्रॉफिट 56 करोड 25 लाख असं झालेलं आहे. 56 कोटी 25 लाख. आणि ह्यामधून आम्ही आता एक तर नोकरांना बोनस एक 15% आणि 6% इन्सेंटिव्ह अशा प्रकारचे 21% डिक्लेअर केलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही जनरल मीटिंग झाल्यावर एक डिव्हिडंड सुद्धा द्यायचं आणि काही NPA हे वगैरे प्रोव्हिजन करून हे प्रॉफिटमधून असं करणार आहे. आणि जे बऱ्याच दिवसापासून एक JN इन्फ्रास्ट्रक्चर जयशील शेट्टीनं लोन दिलं 4 एकरमधून सांगत होतं, ते सुद्धा मार्च अखेरला त्यांनी 130 कोटी पूर्णच भरून काढला आणि नील झाला. आणि त्याप्रमाणे 11.60 कोटी त्यांनी व्याज सुद्धा भरले आहेत. आणखीन एक लक्ष्मीनारायण असं शुगर फॅक्टरीला पण दिलेलं आहे, असं वरच्यावर काही तर यूट्यूबमध्ये आणि चॅनलमध्ये येत होतं. त्यांनी सुद्धा आपल्याला 20 कोटी ह्या वर्ष अखेरपर्यंत व्याज भरलेलं आहेत. आणि रेग्युलर आहेत, दोन्ही अकाउंट पण रेग्युलर होतं आणि रेग्युलर आहेत. आणि इथून पुढं त्यांचं हे इन्स्टॉलमेंट चालू होणार. ह्या प्रमाणामध्ये आपलं बेळगाव DCC बँक जिल्हा पालकमंत्री सतीशचंद्र जारकिहोळी आणि आपलं आरबावीचं MLA आपला आणि KMFचा अध्यक्ष बालचंद जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व आपलं डायरेक्टरचं विश्वासानं व्यवस्थित पण चाललेत. सर्वांना माझं एकच विनंती आहे
आपल्याला बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये कोणी असलं तर सुद्धा नॅशनलाइज बँक मल्टीनॅशनल बँकमध्ये काय कर्ज देतात ते सर्व कर्ज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सर्वांना याचा लाभ घ्यावा असं विनंती करतो. यावर्षी टोटल किती लोन तुम्हाला रिकव्हरी झाले आणि किती कोटीचं नफा झालेला आहे? नाही, फक्त आमच्यात 5% राहिला असते. 56 कोटी 25 लाख नफा झाला. आमदार भालचंद्र जारकिहोळी म्हणाले की 168 कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी असून ते 2024 पासून प्रलंबित आहेत. ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು 6,700 ಕೋಟಿ ಮ್ಯಾಗ ಡಿಪಾಸಿಟ್ ಹೆಚ್ಚಾತ್ರೆ. ಸೊ ಅನ್ನಸಾಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ನಮ್ಮದು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಏನು ಇಚ್ಛೆ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಈ ಬ್ಯಾಂಕು 10,000 ಕೋಟಿಗೆ ಡಿಪಾಸಿಟ್ ಹೋಗ್ಬೇಕತ್ತೆ. ಇದೇ ಸಲ 7,000 ಕೋಟಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರಿ ಅಂದರೆ ಇನ್ನು 300 ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇದೇ ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡವರು ಆದವ್ರನ್ನ ಅಪಪ್ರಚಾರ ಭಾಳ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗೋಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ 7,000 ಈಗ ಹೋಗ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ನಾವು ಜಲ್ದಿ 10,000 ಕೋಟಿ ರೀಚ್ ಆಗ್ತೀವಿ. ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಜನಕ್ಕೆ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಲಿಗೇಷನ್ ಬತ್ತಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ದಯಮಾಡಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೋಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೂ ಬ್ಯಾಂಕಾಗ ಅನ್ನಸರ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡೋದು ಭಾಳ ಕ್ಲೀನಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಡೆಸತ್ತಾರೋ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಯಾವುದೂ ಆ ಥರ ತಪ್ಪಾಗ್ದಂಗೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಭಾಳ ಅಗದಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಲೋನ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೊಂದು ಭಾಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ರಿಕವರಿ ಆಗೋಂಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಾಗ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಲೋನ್ಗಳು ಸೇಫ್ ಇಲ್ಲ. ನಾವು ಆದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಚಲೋ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ಗಳು ಅದಾರು, ಚಲೋ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅಂಥವ್ರಿಗೂ ನಾವು ಲೋನ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಾವೆಲ್ಲ ಬಂದದಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. डीसीसी बँकेविषयी अपप्रचार केला जात असला तरी त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन त्यांनी केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना.